पूर्व ओसालनगर येथील श्री उत्तरमुखी हनुमान मंदिर व कुणकेश्वर महादेव मंदिर येथील सार्वजनिक गणपती उत्सव सालाबादाप्रमाणे यावर्षी ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हे 5वे वर्ष असल्याने दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा असे विविध कार्यक्रम रोज 10 दिवस आयोजित करण्यात येत असते। ओसालनगर येथे सकाळ संध्याकाळ नियमित महाआरतीचे आयोजन केले जाते। तसेच 7व्या दिवशी रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे। आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात येऊन सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून महाआरती करण्यात आली। 10व्या दिवशी संपूर्ण ओसालनगर कॉलनी परिसर, आजूबाजूच्या कॉलनीतून भव्य दिव्य अशी डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे। सालाबादाप्रमाणे याही वर्षी ओसालनगर सार्वजनिक गणेश उत्सव 2025 साजरा केला जातो आहे। श्री उत्तरमुखी हनुमान मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी गणपतीची स्थापना केली जाते। या मंडळाचं हे 5वं वर्ष आहे। या 5व्या वर्षामध्ये याही वर्षी या ओसालनगरच्या या सगळ्याच तरुण मित्र मंडळी, ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने 10 दिवस विविध अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात। त्यामध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असेल, लिंबू चमचा शर्यत असेल, गोंडपाट शर्यत असेल, विविध अशा प्रकारचे मैदानी खेळ या ठिकाणी केले जातात। तसंच या ठिकाणी बौद्धिक व्याख्यानंही दिली जातात। आणि या ठिकाणी ह्या वर्षी या गणपती मंडळाचा असा मानस आहे की रक्तदान शिबिर देखील आयोजित केले जाणार आहे। आणि म्हणून 10 दिवसामध्ये भरगच्च अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात। या कार्यक्रमातून एक चांगल्या प्रकारचा सामाजिक संदेश देण्याचं काम या मित्रमंडळाकडून केलं जातं। आणि म्हणून या मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी या सगळ्याच पंचक्रोशीमधले जे काही आहेत यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचा आशीर्वाद बाप्पांच्या मार्फत असतो। आणि म्हणून पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत कार्यक्रम तर होतातच, परंतु शेवटच्या दिवशी देखील बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी एक वाजत गाजत अशा प्रकारची मिरवणूक कॉलनीच्या परिसरामधून निघते आणि बाप्पाला त्या ठिकाणी विदाई दिली जाते। आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आव्हान या ठिकाणी गणपती बाप्पाला दिलं जातं। गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधानी आणि वैभव आणेल अशा प्रकारच्या गणपतीच्या चरणी नमन प्रार्थना करतो आणि थांबतो। गणपती